नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत आर्केंजल मायकल यांचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. आर्केंजल मायकल आपलं रक्षण करत असतात. ते नेहमी आपल्या आजूबाजूला असतात. जर आपण त्यांना हाक मारली, त्यांची मदत मागितली तर ते नक्की मदत करतात. पहिलं कार्ड आहे क्वीन ऑफ सॉर्ड. दुसरं कार्ड आहे किंग ऑफ कप. ही दोन कार्ड सांगतायत तुम्ही संतुलित आहात आणि तुमची शिवशक्ती संतुलित असल्यामुळे अनेक गोष्टी सकारात्मक होत आहेत. नाईट ऑफ वॅन्ड. कोणीतरी व्यक्ती खूप वेगाने तुमच्याकडे येत आहे. एखादी व्यक्ती संपर्कात येऊ शकते. किंवा हे कार्ड असं सुद्धा सांगतं की जे तुमचे ध्येय आहे, जे तुमचं कार्य आहे, त्यामध्ये वेगाने घडामोडी होतील. पण शक्यता एखाद्या व्यक्तीची आहे, कारण नाईटचं हे कोर्ट कार्ड आहे आणि कोर्ट कार्ड नेहमी व्यक्तींबद्दल सांगतात. शिवाय इथे जी पहिली 3 कार्ड्स आली आहेत ती सगळीच कोर्ट कार्ड आहेत. ती तुमच्या ऊर्जेबद्दल सांगतायतच, पण त्याबरोबरीने ही सगळी कार्ड्स सांगतायत की अनेक माणसं तुमच्या संपर्कात येत आहेत. इथे सगळी माणसं दिसतायत. म्हणजे आर्केंजल मायकल सांगतायत की बरीच माणसं, त्यांच्याशी संपर्क तुमचा वाढणार आहे. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला स्पष्टता येतेय आणि तुमच्याकडे जे आहे त्याने बरीच माणसं आकर्षित होत आहेत. पेज ऑफ वॅन्डचं कार्ड सांगतंय, हे सुद्धा कोर्ट कार्डच आहे. एखादी इमॅच्युअर ऊर्जा, म्हणजे असं असेल की ही वॉन्डची ऊर्जा आहे, तर तुम्ही जे कार्य करत आहात ते नवीन असू शकतं. त्यामध्ये तुम्ही तितके परिपक्व नाही, पण तिथे तुम्ही एक नवीन सुरुवात करत आहात. पुन्हा कोर्ट कार्ड, सगळी कोर्ट कार्ड आहेत. म्हणजे नक्की तुम्ही आता जे काही करत आहात, ह्या काही दिवसांमध्ये बरीच माणसं तुमच्या आयुष्यात येतील. कारण एक प्रत्येक कार्ड कोर्ट कार्डच आहे. आणि ही बरीच माणसं तुमच्या आयुष्यात येत आहे, हाच मोठा आशीर्वाद ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. हे सगळं वेगाने होणार आहे. नाईटचं कार्ड सुद्धा वेगाबद्दल सांगत होतं आणि 8 ऑफ वॅन्डचं कार्ड सुद्धा वेगाबद्दल सांगतंय. हे आशीर्वाद जे आहेत ब्रह्मांडाकडून येत आहेत, ते खूप जलद गतीने तुमच्याकडे येत आहेत. तेव्हा तुम्ही तयार राहा. सेवन ऑफ कपचं कार्ड आहे. इथे ही जी ऊर्जा आहे ती सांगते की ही सगळी माणसं भ्रमित आहेत किंवा तुम्ही सुद्धा काय निवडावं ह्या स्थितीमध्ये आहात की हे करावं की ते करावं. तर तिथे
आता स्पष्टता येणार आहे, तिथे अनेक माणसं तुमच्या संपर्कात येतील. हाच मोठा आशीर्वाद ब्रह्मांड देत आहे. टेन ऑफ सॉर्टचं कार्ड सांगतंय की ही जी भ्रमित स्थिती आहे तिचा अंत होत आहे. खूप वेगाने तुम्ही सकारात्मक होणार आहात. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. आणि तुम्ही चॅरियटच्या ऊर्जेमध्ये येत आहात, म्हणजे स्वतः संतुलित राहून अनेकांना पुढे घेऊन जाण्याचं जे काम असतं, नेतृत्व करताना तुम्ही दिसत आहात. तुमची आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते. थ्री ऑफ पेंटॅकलचं कार्ड सुद्धा अनेकांशी मिळून तुम्ही काही कार्य करताना दिसत आहात. जिथे कुठे तुम्ही आधी नकारात्मक होतात, जे काही तुमचं दुःख होतं ते दूर होतंय, त्याचा अंत होतोय आणि अनेक माणसं तुमच्याशी जोडली जात आहेत. ते तुमच्याकडे मार्गदर्शन घेताना दिसत आहेत किंवा तुम्ही त्या माणसांबरोबर मिळून काहीतरी निर्माण करताना दिसत आहात. असं काहीतरी जे पुढेही उपयोगी होईल अनेक जणांसाठी. ही दोन कार्ड्स द डेव्हिल आणि सेवन ऑफ वँडची ही कार्ड्स सांगतायत की हा जो संघर्ष तुमचा होता तो आता संपतोय आणि तिथे एक नवीन सुरुवात तुमची होतीये. आणि हेच जलद गतीने होणार आहे. हे जे एस ऑफ कपचं कार्ड सांगतंय की त्यांच्याशी तुमची मैत्री होईल, एक नवीन नातं तुमचं तयार होणार आहे किंवा तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही इतरांशी शेअर करताना दिसत आहात. काहीतरी निर्माण करत आहात, रचनात्मक गोष्टी करत आहात. मग एखादं नवीन प्रोजेक्ट असू शकतं किंवा पाण्याचा अर्थ इथे असा आहे की भावनांचा उपचार. आणि इथे जी कमळं दिसतायत ती सांगतायत की त्यातून आध्यात्मिक प्रगती होणार आहे, तुमची सुद्धा आणि इतरांची सुद्धा. आणि ह्या तुमच्या कार्यामध्ये देवदूत तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही त्यांना पंचतत्वाबद्दल काहीतरी सांगत आहात किंवा ह्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये पंचतत्वाचं महत्व तुम्हाला कळेल किंवा त्या माणसांना कळेल. सेवन ऑफ सॉर्टची ही ऊर्जा सांगते की जी नकारात्मकता होती, डेव्हिलची जी ऊर्जा होती किंवा टेन ऑफ सॉर्टची जी ऊर्जा होती ती आता पळून जाते. ती आहे, ही जी ऊर्जा आहे ती तुमच्यामधलीच आहे, जी तुम्हाला आधी त्रस्त करत होती. तेव्हा त्या नकारात्मक ऊर्जेला हे कळतंय की तुम्ही सकारात्मक झालेले आहात, तेव्हा आता त्रस्त करता येणार नाही. त्या ऊर्जेला हे कळतंय की तुम्ही नाईन ऑफ पेंटॅकल आहात, तुम्ही समृद्ध आहात आणि निसर्गाशी तुमचं एक घट्ट नातं आहे. शिवाय देवदूत तुमच्या बरोबर आहेत, त्यामुळे ही नकारात्मकता दूर होतीये. तुम्ही समृद्धी आकर्षित करताना दिसत आहात. द एम्पररचं हे कार्ड सांगतंय की एका मोठ्या पदावर तुम्ही कार्य करत आहात, अनेकांचं नेतृत्व करत आहात आणि अनुभव संपन्न होत आहात. जे तुमचं दुःख आहे त्याचा आता उपचार होणार आहे.
फाय ऑफ वॅन्डची ऊर्जा काय सांगते, तर हे जे काही कार्य करत आहात त्यामध्ये खूप सारी माणसं आहेत. हे मी सुरुवातीलाच सांगितलं की इथे कार्ड्समध्ये खूप सारी माणसं दिसत आहेत. तर आता तुम्ही बऱ्याच माणसांच्या संपर्कात येणार आहात आणि हे जे काही कार्य आहे त्यामध्ये खूप सारी स्पर्धा असू शकते, चढाओढ असू शकते. बऱ्याच माणसांच्या इच्छा तिथे दिसत आहेत. सिक्स ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला इथे भरपूर प्रेम मिळणार आहे ह्या माणसांकडनं आणि तुम्ही सुद्धा त्यांना भरपूर प्रेम देणार आहात किंवा तुमची जी जुनी माणसं आहेत त्यांच्याकडून तुमचं कौतुक होणार आहे. नाईट ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की एखादी व्यक्ती जी रोमॅन्टिक आहे, कदाचित तुमचा पार्टनर किंवा अशी एखादी तरुण व्यक्ती जी तुमच्याकडे वेगाने येत आहे आणि ती तुम्हाला प्रेम देणार आहे. नाईट ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की ज्या गोष्टी तुम्ही करणार आहात त्या विचारपूर्वक करताना दिसत आहात. तुम्ही हळूहळू जाणं पसंत करत आहात. शिवाय नाईट ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की या प्रेमातून तुमचा आणि इतरांचा उपचार होणार आहे. हे कार्ड्स हिलिंग बद्दल सांगतायत. पेज ऑफ पेंटॅकलचं कार्ड सुद्धा हेच सांगतंय की हिलिंगची सुरुवात होणार आहे किंवा व्यवसायात तुम्ही काहीतरी नवीन करत आहात, करिअरमध्ये काहीतरी नवीन करत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला एखादा संदेश मिळू शकतो. तुम्ही समृद्धी आकर्षित करीत आहात. ज्याप्रमाणे इथे जमीन हिरवीगार आहे त्याप्रमाणे तुम्ही समृद्धी आकर्षित करीत आहात. थ्री ऑफ कपचं हे कार्ड एखाद्या समूहाला दर्शवतंय किंवा अनेक माणसांशी मिळून तुम्ही काही क्षण साजरे करताना दिसत आहात, आनंद व्यक्त करत आहात किंवा तुमच्याकडे जे आहे ते त्यांच्याबरोबर शेअर करताना दिसत आहात. आणि हे कार्ड समृद्धीला सुद्धा दर्शवत आहे कारण इथे खूप सारी फळं दिसत आहेत. फळं ह्याबद्दल पण सांगतायत की जे काही तुम्ही करत आहात ते चांगल्या दर्जाचं आहे. किंग ऑफ सॉर्ड्सचं हे कार्ड तुमच्या ऊर्जेबद्दल सांगतंय. ते सांगतंय की तुम्ही जबाबदारीने आपली भूमिका करीत आहात. ज्याप्रमाणे हे सिंहासन दिसतंय त्यावरून हे लक्षात येतंय की तुम्हाला तुमचं कार्य, तुमच्या जबाबदाऱ्या ज्या काही आहेत त्या अधिक महत्वाच्या वाटतायत. आता आपण पाहू की आर्कएंजल मायकल तुम्हाला कोणता महत्वाचा संदेश देऊ इच्छितात. आर्कएंजल मायकल तुम्हाला सांगतायत की तुम्ही एक नवीन सुरुवात करणं आवश्यक आहे. तुमची जी काही करायची इच्छा आहे त्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे, तेव्हा ती सुरुवात करायला तुम्ही लागा. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे तेव्हा ती नवीन सुरुवात तुम्ही करायला हवी. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.